हे गाईस, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त असाल. तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. आता मी रेडी वगैरे झालेली आहे. सो मी आता जाते आहे तुळजापूरला. आम्ही आहोत अक्कलकोटमध्ये आता भक्त निवासमध्ये. काल राहायला सुद्धा होतो आम्ही. काल सकाळी चालू आहे, बट काल माझ्या अंगात शक्ती नव्हती व्हिडिओ काढण्याची, कारण की बॅक पेन, उलट्या, डोकं दुखणं सगळं चाललेलं होतं सकाळपासून, म्हणून मी घेतलाच नाही काल. पण आम्ही काल कुठे गेलो? काल आम्ही गेलो अक्कलकोट स्वामी समर्थांचे दर्शन करायला आणि त्यानंतर गाणगापूरला गेलो आणि आत्ता आम्ही लोक जातो आहे तुळजापूरला. ओके, तर तुम्ही पण चला. आता सकाळचे 11. आम्ही ऑलरेडी काहीतरी 9 वाजता जाऊन नाश्ता वगैरे करून आलो आहे आणि आता आम्ही लोक रेडी होऊन चाललो आहे. छान दिसते ना आता मी? काही दिसते आणि उन्हात छान दिसते. उन्हात डोळेच उघडत नाहीत माझे. माझा भाव, माझी मम्मी आणि माझा भाव. आई आज पहिल्यांदा मी आणि माझी मम्मी ट्रेनिंग करत नाही. आम्ही तिघं आज वेगवेगळे. आता आम्ही जातोय रिक्षा पकडून स्वामींच्या मंदिराच्या इथे. तिकडं तुळजापूरला गाडी येते, ती पकडून आम्ही जाऊ. जायला 2 तास, यायला 2 तास. इनको करने का है ना. Seconds later. Minutes later. काय जाता आम्ही CNG भरायला थांबलो आहे. अजून आम्हाला मॅपवरती 49 मिनिट्स दाखवतो आहे. आता काय माहिती, हे फास्ट चालत आहे एकदम. आता आपण बघूया कधी पोचतो. माझ्या केसांची पूर्ण वाट लागली, पूर्ण ड्राय आणि ही आमची काळी बाल आता झोपलेलं आहे. त्याचे पण डोळे दिसत नाही म्हणत, माझे पण डोळे आता दिसते माझे. आम्ही आता जस्ट तुळजापूरला पोहोचलोय. गाडी ते पार्क केली. आता इथे आतमध्ये मंदिर आहे आतमध्ये, तर आता आपण जाऊया. आणि माझ्या केसांची पूर्ण वाट लागली आहे, तुम्हाला दिसतंय एकदम रफ झाली आहेत. चला, मस्त सकाळी केस वगैरे धुवून निघालेली. आज धुतलंच नाही मी. आता आपण जाऊया, तुम्हाला मी दाखवते मंदिर आणि दर्शन कसं होतं आमचं. ओके,
मी ओटी घेतली. ओटी काय जाता आम्ही त्या ओटीला विचारलं दर्शन कधी होईल. 1 तास 1 hour वाजलेत. आता किती वाजले रे? वाजले किती? वाजले किती? अरे वाजले किती? खाली बा. अरे चला आता वाजलेत 1:10. आता बघूया आम्हाला किती वेळात दर्शन भेटते. ओके, कारण की उद्या मकर संक्रांती आहे आणि आज मंगळवार सुद्धा आहे. सो माहित नाही मला किती गर्दी भेटेल किती नाही. तिकडनं लाईन दिसते आम्हाला वरतूनच. काय माहित नाही ती कुठली लाईन. ती ह्याची लाईन आहे मम्मी. आपण डायरेक्ट मंदिरात जाऊया आता. थर्ड फ्लोर आहे ना माझ्या. काय आतापर्यंत तर आम्हाला लाईन दिसलेली नाही आहे. तर वरतीतून बघायला लागेल ना नाही की नाही. बघा माझा भाऊ काय करतोय. तुझा पण खूप लाईन आहे, खूप लाईन आहे. आधी आम्हाला वाटलं काहीच नाहीये पण आता लाईन आहे. हे ब्लॉग मध्ये टाकेन मी, तुम्ही बघा. टाका गाईस, मला काय आता हे जर नाव मध्ये ह्याला काय चिडवायचं कमेंट मध्ये सांगते तुम्हाला. हा डुक्कर आहे डुक्कर. व्हिडिओला सबस्क्राईब सॉरी न्यूज नको द्या, काय पण नको द्या आणि या चॅनलला सबस्क्राईब पण नको. हा नाही ना बाबा, आम्ही थोडं थोडं पुढे जातो. झालं सुद्धा. आता आम्ही करूया आमचं ते मेन इथे ना एक हे आहे ते दगड फिरवायचं. अगर असेल तर मग अगर नाही आहे तर लेफ्टला फिरेल, अगर आहे तर राईटला जाईल. सो आपण ते ट्राय करूया. ह्याला प्रसाद भेटला आम्हाला. आम्हाला प्रसाद मला आणि मम्मीला प्रसाद भेटला. मग ह्याला प्रसाद नाही. इट्स ओके, चलता आम्ही लोक फ्रेश करू. पण दर्शन खूप चांगलं झालं, एकदम मस्त मस्त एकदम मस्त. आरतीची वेळ होती म्हणून आम्हाला लवकर यायला लागलं बाहेर. आम्ही इकडे चाललोय. जो मेन दगड आहे असा वाला. तर बघूया आपला काय तो होकार की नाकार येतो. सो गाईज तुम्ही बघितलं माझं कसं एकदम झटकन फिरलं. माझ्या मम्मीचं आणि माझंच फिरलं. साईचं स्ट्रेट होतं, म्हणजे प्रयत्न करा तर होईल. पण माझं एकदम फिरलं वा, म्हणजे होकार आहे, पूर्णचा पूर्ण होकार आहे. काय माहिती गाईज, फुल फॉर्म फास्ट मध्येच फिरलं डायरेक्ट.
काय मागितलं काय माहिती, पण माझं तर मी मागितलंय ते आम्हाला पूर्ण हो, बस एवढीच इच्छा आहे आमची. आमचं झालंय सर्व दर्शन वगैरे सर्व करून. आता आपण जाऊया जेवायला, कारण की 2 वाजता आता मला भूक लागली. आता आम्हाला भूक लागला तर आम्ही होतो जेवायला. ओके, बाय बाय. 2 hours later. आता जस्ट आम्ही जेवायला थांबलोय आणि फायनली अक्कलकोटमध्ये आता पोहोचलोय. 2 तासानंतर ट्रॅव्हल करून आम्ही अक्कलकोटला आलोय. आता जेवतो. गाणे सर्व मी काढलं आहे आणि ओढणी पण मी चेंज केली. मी शॉल घेतला आहे कारण की गाडीत केस आणि तोंडाची पूर्ण वाट लागलेली माझ्या वाट. मग कान पण एकदम वेगळी दिसते ना. मी सकाळी एकदम वेगळी वाटत होती, नंतर एकदम वेगळी वाटते. सो आता आपण जेवूया फायनली. आफ्टर आम्ही निघालेलो 11 वाजता आणि परत आम्ही इथे आलो आहे 4:30 वाजता. आता इकडनं आम्हाला अजून काहीतरी 2 ते 3 किलोमीटर आतमध्ये जायचं जिथे आमचा रूम आहे. बरं आता आम्ही तिथे जाणार नाही कारण की संध्याकाळी आमची ट्रेन आहे. सो आम्हाला इकडनं काय घ्यायचं असेल ते आम्ही घेऊ अक्कलकोटच्या इकडनं. म्हणजे स्वामी समर्थांच्या इकडे काय भेटतं ते घेऊ आणि मग तिकडनं रूममध्ये जाऊन पॅकिंग वगैरे करून मग नाही घेऊ. ओके, सो बाय. आता आम्ही मार्केटमध्ये आलो. आता आपण शॉपिंग करूया. शॉपिंग. सो काय जात सो गाईज आता आम्ही सगळे रूममध्ये आलेलो आहे आमच्या. म्हणजे आलो कधीच आहे. आम्ही फ्रेश वगैरे झालो, पॅकिंगसुद्धा केली कारण की आमची ट्रेन आहे 8:50 पाहिजे आणि आत्ताच वाजतात 7:45 आणि आम्ही लोक लवकर निघणार आहे तिकडनं कारण की इकडनं स्टेशन 12 किलोमीटरवरती आहे. सो इकडनं गुगल मॅपवरती दाखवतं 20 मिनिट्स. सो आम्ही अगोदरच निघतो आहे कारण की आम्हाला काही माहितीच नाही स्टेशनबद्दल की कुठे ट्रेन येते आणि कुठे नाही. आमचं 2 दिवस संपलेसुद्धा. मी काल ब्लॉगच नाही घेतला, आज घेतला. कालचे काही क्लिप असेल तर मी टाकून देईन, तुम्ही बघा थोडे करून. सो आता आपण डायरेक्ट स्टेशनला जाऊन भेटू. बाय बाय. चलो गाईज आमची पॅकिंग झाली. आता आम्ही निघतो इकडनं. आम्ही इकडे होतो राहायला 2 दिवस, काल आणि आज. चलो आमची रिक्षा इथे. सो गाईज आम्ही आता फायनली निघालो आहे आणि आमचं सामान सगळं पाठी ठेवून दिलं आहे. पहिली आहे आता आपण जाऊया डायरेक्ट स्टेशनला. स्टेशनला आपल्याला अर्धा तास. बघा आता किती मिनिटात पोहोचतो. आता तर 8:05 आहे आणि 8:50 वाजे ट्रेन आहे आमची. लवकर पोहोचू बस. आम्ही आता बसलोय. आता आम्हाला पोहोचायला समथिंग 5:30 वाजते सकाळची आणि माझी मम्मी वरती आहे आणि मी खाली आहे. आता आपण जाऊया लवकर तर झोपूया थोड्या वेळ आणि बघूया कोण खायला वगैरे तर तुम्हाला दाखवते मी कोणतं खायला. आता पहिला चाललेला पावभाजी घेऊन, बट मला त्याचा व्हिडिओ काढता नाही. आपण दुसऱ्या कोणाला त्याचा व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवते काय काय खातो आम्ही, काय काय नाही. ओके बाय. सो गाईज आम्ही आता कुठल्यातरी स्टेशनला पोहोचलेलो आहे. बट मला त्या स्टेशनचं नाव नाही वाचता येतं. केवरनं काहीतरी नाव आहे. सो आता इथे खायलासुद्धा काहीच येत नाही आहे ट्रेनमध्ये आणि मला माझ्या भावाला आणि मला भूक लागलेली आहे. सो आता काही पर्याय नाही. तर आम्ही आता झोपतो. आता आम्ही एखाद वेळ 5:30 वाजता सकाळी पोचू दादरला. अगर तिथे नाही पोचतो डायरेक्ट CSMTला पोचू. तिकडनं आम्हाला खारला यायला लागेल. आता सध्या तरी झोपतो. अगर काय आलं तर तुम्हाला मी दाखवतो. बाय बाय, गुड नाईट. सो गाईज तुम्ही बघू शकता मी फायनली घरी आलेली आहे. म्हणजे मी सकाळीच आली 6:30 वाजता काहीतरी. त्यानंतर आम्ही लोक येऊन झोपलो आणि मग सकाळी मला माहिती पडलं की माझ्या फोनमध्ये चार्जिंगच नाही आहे. काहीतरी 7% होती. मग मी येऊन झोपली आणि आता काहीतरी वाजले असेल 12:30. आता मी उठली आहे आणि आता मी आंघोळ वगैरे करून मी बोलली चल ती लास्ट क्लिप घेऊया आपण. सो मी तुम्हाला सांगते की मी फर्स्ट दिवशी व्लॉग का नाही काढला कारण की खूप ट्रॅव्हलिंग झालेलं आणि बस आम्ही स्लीपर कोचमध्ये गेलेलो बसमधून. कलानगरवरनं पकडली आम्ही लोकांनी. बट माझं डोकं खूप दुखत होतं, खूप
पूर्ण बसच्या जर्नीमध्ये माझं डोकं खूप दुखत होतं. खूप सकाळी पोचेपर्यंत डोकं दुखत होतं. मग त्यानंतर मला मम्मीने क्रोसिन दिली. आम्ही लोक हॉटेलवरती गेलो. मग चेंज वगैरे केलं. डायरेक्ट मग आम्ही स्वामींच्या मंदिरात गेलो. जाताच आम्हाला आरती भेटली. बट एक होतं की खूप रश होता खूप. आणि मेन्सची वेळ गेल्या नव्हती आणि वुमेन्सची वेळ गेल्या नव्हती. बट वुमेन्स एवढ्या बेकार गाईज, एवढा बेकार की एवढी धक्का लिटरली पाठवून धक्का देतात. आय एम लाईक की भाई आम्हाला तर जाऊ द्या, आम्हीच पुढे जात नाही आहे, तुम्हाला कुठे पाठवू पुढे. पुढून धक्का पाठवून धक्का. बट मग त्यानंतर आम्ही जेवायला गेलो आणि अक्कलकोटला खूप ऊन गाईज, खूप डोकं तापलं माझं त्या उन्हात. मग त्यानंतर अजून डोकं दुखायला लागलं माझं. मग आम्ही जेवायला गेलो, जेवलो वगैरे. मग त्यानंतर आम्हाला जातो गाणगापूरला. गाणगापूर होतं अक्कलकोटवरनं काहीतरी 64 किलोमीटर, म्हणजे इकडनं 2 तास जायला. मग तिकडे 1 तास आम्हाला म्हणजे गाणगापूर फिरून मग परत 1-2 तास आम्हाला तिकडनं यायला. त्यातच अख्खा दिवस निघून गेला. फर्स्ट डे पूर्ण ट्रॅव्हलिंग आणि डोकं दुखण्यात. त्यानंतर आम्ही प्रसादालयामध्ये गेलो. त्या दिवशी फर्स्ट डेला संध्याकाळी आम्ही घरी आलो, झोपलो वगैरे. सेकंड दिवशी तुळजापूरला. तुम्ही ब्लॉग काढला आहे तर तुम्ही आता बघत असाल. अगर माझ्याकडे फर्स्ट डेची कुठलीही छोटी क्लिप असेल, फोटो असेल तर मी टाकून देईन. पहिला तुम्ही बघा. बट आजसाठी एवढंच. आपण पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत